प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली नांदिवली संघाने. हॅलो. पहिलेच गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण आणि क्रॉस द लाईन खेळला फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिलाच मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. या शॉर्ट पिच चेंडूला मात्र लेग साईडच्या दिशेला टोलेला फलंदाज कोणी मारला मंगेश यांच्या बॅटमधून चौकाराने मात्र श्री गणेश केलं जातंय. पाहूया पुढील चेंडू. हा मात्र जबरदस्त फटका. स्टेट ऑन ग्राउंड मारला फटका. एक चौकार आणि एक षटकार. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती आपल्याला मारा करावा लागेल. फुल टॉस चेंडू परंतु नक्कीच बीट होते फलंदाज. भारताच्या षटक प्रगतीपथावर चालू असताना षटकातले मला तर वाटलं की 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये एक चौकार आणि एक षटकार आले. एक निर्धाव चेंडूची संख्या होते. एकूण 10 धावसंख्या. हा सध्या मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न होता मंगेश यांचा. खालापूर तालुक्यातून दोन्ही संघ आहेत.
बॉलची पूर्तता करायची. ते साईडला बॉल घ्या तो गौशानचा बळा ये बॅट खाली कर अजून. हॅलो हॅलो. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नांगली संघाच्या फलंदाजाकडून. आतापर्यंत 20 धावा ना, 2 षटकार आणि 20 धावा. मॅच बॉल आलेला आहे. तिकडे चेंडू गेलाय तर घ्यायचा आहे. संजयनगर संघातील हॉलंडर असतील तिकडे जा. गोलंदाज दत्ता पहिला येत होतं ना मध्ये. पॉवरचे षटक संपुष्टात झाले, परंतु पॉवरच्या प्लेमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकच धावचं समाधान म्हणावं लागतंय कॅप्टन नाणेली संघाचा महादेव पेरकर साहेबांना. स्वतः मात्र ओपनिंगसाठी मैदानामध्ये रवाना झाले. तर मंगेश यांना चांगली साथ देताना पाहतो आपण. चांगली फटकेबाजी मंगेश करतोय आपल्या संघासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकार आणि 2 चौकार लगावलेत मंगेशनी. त्याला पुरेशी साथ देतोय मात्र स्वतः कर्णधार महादेव पेरकर साहेब. आणि 1 धाव काढून मंगेशला स्ट्राईक देत आहेत. यारकर पत्त्याचा चेंडू होता. कॉर्दलान खेळण्याचा प्रयत्न केला मंगेश यांनी, परंतु निर्देशांची सांगता होते. धावसंख्या पाहतो आपण दापलकावरती बिनबाद किती 23. दुसरे षटक मार्गस्थ असताना 23 धावा दापलकावरती आल्यात. नक्कीच पंच इथे स्कोर घोषित करतात. अजून तर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र
आणि हा मात्र क्रॉसबार खेळला फटका आणि तिकडे चेंडू गेला बघ त्या दिशेला चेंडू गेला घेऊन ये नक्कीच 28 धावा दाखल काढते लागलेल्या चौकाराच्या मदतीनं जायचंय लवकर चेंडूची पूर्तता करायची बत्तीस धावा झाले दाखल काढते खराब चेंडू फुट आज चेंडू होता परंतु इथं क्षेत्रक्षण तेवढी साथ देत नाहीये इथं झेल होता एक स्वतः झेल मात्र झेलला धावण होतोय महादेव पेरकर साहेबाच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो 36 धावा अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते नांदिवली संघाच्या फलंदाजांकडून अजूनही मात्र एकही विकेट गमावला नाही ओपनिंग जोडी अजून क्रीजमध्ये मैदानामध्ये तैनात आहे जोपर्यंत मंगेश आहे आपल्याला मंगेशचा विकेट घ्यावा लागेल कारण मंगेश जबरदस्त फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी मला तर वाटतं की वैयक्तिक धावा मंगेशची आपण पाहतो आपण इथे 9 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी तिसरं षटक प्रतिपतावर चालू असताना गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजचं नाव काय चंदू आणि पुन्हा क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बरं तो त्रिफळ उद्ध्वस्त होतोय अशी सुरुवातीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली असती जर कुठेतरी धावसंख्येला रोखण्यामध्ये यश मिळालं असतं टेंबेवाडी संघाच्या गोलंदाजांना परंतु लय उशीर झाला तोपर्यंत 25 धावा कुठून काढल्या मंगेशा फलंदाजाने पहिला आदर बसतो नांदिवली संघाला मंगेशांच्या स्वरूपामध्ये किती आल्या मग अशी नव्हता होता 37 झाला 37 धावा दाखल करते लागल्या होते मात्र जबरदस्त फटका
पण बॉल सीमारेषेवर चौकार. एक दोन तीन चार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती एकूण 41 हे अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. ती मात्र धावसंख्या नांदेड संघाची. ओपनिंग फलंदाज महादेव पेडकर अजूनही मैदानामध्ये क्रीजमध्ये तैनात आहेत आणि चांगला फटका हा सुद्धा मात्र चौकार बर का. त्या दिशेला प्रोटेक्शन नाहीये. पंचेचाळीस धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं गेलं तर 15ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय नांदेड संघ. सागाची वाडी संघ आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. जो संघ उशिरा येईल त्याला पॅनलिस्ट केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. नक्कीच सो चेंडू घोषित केला, दंडित केलं होतं गोलंदाजाला. गोलंदाजचं नाव काय? शिवा. शेवटचे षटक 46 धावा धावफलकावरती लागलेत. अभ्यंतर धावसंख्येमध्ये भर होते. पाहूया पुढील चेंडू शिवा यांचा. सामोरे फलंदाज आहे. चांगला फटका, षटकार. पाहायला गेलं तर एक सोर चेंडूवर फेकी करतो गोलंदाज. या लवकर लवकर या. उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाजचं नाव काय? मयूर. तर मुलं मयूर ओपनिंगला का नाही पाठवला, परंतु इथे कुठेतरी गेम प्लॅन मंगेश चांगला फलंदाज आहे. मयूर आणि मंगेशची एक जबरदस्त हिटआउट जोडी नांदेड संघामध्ये. साठ धावा मात्र कंप्लीट झालं धावफलकावरती. चांगली सुरुवात पाहायला गेलं तर 15ची सरासरी ते राखण्यामध्ये यशस्वी झाला. पाहूया झेल होणार का, परंतु चेंडू परत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. 2 धावा. सॉरी 62 धावा होत्या, आता 2 आल्यात म्हणजे 64 धावा धावफलकावरती.
नक्कीच 64 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर इथं 16ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र नांदेडी संघ. दत्ता आणि दीपक 65 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये ओपनिंग जोडी टेंडेवाडी संघाकडून पाहतो आपण. दत्ता स्ट्रायकर होऊन बस पाहतो आपण. दत्ताला कुठेतरी चांगली मात्र खेळी करावं लागेल इथे, कारण प्रति षटकामध्ये 16ची सरासरी राखायची आहे.
ची करा, परंतु तो कुठली प्रकारची धाव नाही. एक निर्धाव चेंडूची सांगतोय तो गोलंदाज पाहतो आपण. मयूर ना, मंगेश. नक्कीच ओपनिंग फलंदाजी तशी ओपनिंग गोलंदाजी एक अष्टपैलू खेळाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मंगेशच्या गोलंदाजाला. नांदेड संघाकडून प्रथम गोलंदाजी करत असताना जास्त हाईट झाले असेल तर वन बाउन्स आपण लेग पंचांनी वन बाउन्स दिलेला आहे. इथे मात्र एक धाव सहज कंप्लीट केली. एका धावाने मात्र श्री गणेश केलं जाते. 3 चेंडू झाले ना. 3 चेंडूचे खेळ झाले, फक्त एक धाव मात्र धापलकरते लागले. सागाची वाडी संघ आपण जर आले असतील तर आपली उपस्थिती महत्वाची आहे, कारण जो संघ उशीर करेल त्याला पॅनलिस्ट केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. कुठलाही संघ वेळेत सर्व प्राधान्य दिलं नाही जाणार तर त्या संघाला पॅनल्टी लागेल, म्हणून आपण संपर्क साधा. आणि ते षटक क्रमांक पहिले संपट येण्याचा इशारा देते पंच सुरेश धोत्रे यांच्याकडून. फक्त 3 धावा. पाहिले गेले तर प्रथम फलंदाजी करत असताना 64 धावांची मजल मारले ते मात्र नांदेड संघाने, आणि 65 धावांचं टार्गेट मैदानामध्ये घेऊन उतरलेत मात्र टेबेवाडी संघाचे फलंदाज दत्ता आणि दीपक. बीट होतोय दत्ता. गोलंदाज मयूर ना. मयूर गोलंदाजी मार करते. व्यक्तिक पहिला आणि षटक क्रमांक नांदेड संघाकडून दुसरे घेऊन येतोय तो मात्र मयूर. एक अष्टपैलू खेळाच्या भूमिकेत मयूर सुद्धा याला पाहतोय आपण मैदानामध्ये. हिरवगार मैदान संजयनगर येथील एक निसर्गिकच्या पायथ्याशी चारी बाजूने काही डोंगर काही झाडे आणि ते दत्ता यांच्या पारीचा अंत होतोय. धावचित बाद होतोय दत्ता आपले दीपकचा पारीचा अंत होतोय. परतावं लागेल मात्र. चेंडू जातोय वन डाऊन साठी तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये. चार धावा धापलकरते लागल्यात. दुसरी षटक मार्ग असताना खूपच कासवाच्या गतीने धापलकरते धावा येत आहेत. इथे मात्र हात खोलावे लागतील दत्ताला. छोटा चेंडू, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची सांगता होते.
आणि एक सोपा झेल होता, परंतु झेल जमलं दान होतं इथे पाहूया. चांगली रंग विकेट म्हणावं लागेल दत्ता यांच्याकडून. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि इथं आहे जरा चेंडूला स्टंपला जर चेंडू लागला असता तर दत्ता यांचा जरी पारीचा अंत झाला असता. 3 धावा यार करायचे आहेत. 7 धावा या 3 धावाच्या मदतीने पाहतो धापलकावरती आल्यात. नाही चेंडू स्ट्राईकला फलंदाज दत्ताने मारला होता, 3 धाव काढले ते. चेंडू स्ट्रायकर फलंदाज मयूर यांचा पुढील चेंडू आणि चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. एका धावचे समाधान मला वाटतं चेंडू या फलंदाजाला. षटक क्रमांक दुसरं संपुटात आले. फक्त आणि फक्त धावा किती? 8. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा. खूपच दयनीय व्यवस्था पाहायला मिळते आपल्याला. ओपनिंग फलंदाजांनी अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही आपल्या संघासाठी. पूर्णपणे हात खोलणं गरजेचं आहे. अजूनही 57 धावांची गरज किती? आपले 58 धावांची गरज आहे. 57 धावांची. गोलंदाज कोण? हरिचंद्र मात्र नक्कीच तिसरे षटक घेऊन येतो, पण पहिल्याच चेंडूवरती मात्र आपला विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी. सागाचीवाडी संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्कीच आपल्याला विनंती करतोय की आपण टॉचिंग करता या. सागाचीवाडी संघ, रुपेश झोगडे आणि त्या नक्कीच आपण इथं रिएंट्री हल्ले संघाला देऊ. आपण जर हा सामना संपण्याच्या आत आले नाही तर. सागाचीवाडी ओके. विनंती करतो वेणगाव संघाचा कर्णधार. हा चांगला फटका. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळालं. लक्ष्मण साहेब, लक्ष्मण टेंबेवाडी आपण वाचन करा. आजच्या दिवसातील सर्व संघ इथे उपस्थित झाले, परंतु कालच्या दिवसात ते 4 संघ मात्र इथं आले नाही. त्याचा कुठेतरी आयोजकांना फटका भोगावा लागला. सगळ्याच्या टॉच येऊन आपल्याला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग कंपल्सरी चेसिंग नाही आहे, सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर ठेवलेले आहे, याची आपण नोंद घ्यावी. कारण आमच्या DN साहेबांचा एक निर्णय आला आमच्यापर्यंत की कंपल्सरी चेसिंग हे नियम नका ठेवू, कारण सुपर ओव्हर आंतरराष्ट्रीय नियम आहे. नक्कीच आपण त्यांच्या शब्दाला मान देऊन सुपर ओव्हर असे सामने प्रत्येक बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळलं जाईल. ओपनिंगला गेलेला फलंदाज दत्ता नक्कीच परतावं लागते. काहीच करामत करता आली नाही तेवढी पाहिजे तेवढी मात्र संघाला जी धावांची गरज होती ती धावा मात्र ते करता आले नाही. तेवढेच गोलंदाजी करता असताना टेंबेवाडी संघ कुठेतरी नक्कीच खराब गोलंदाजी.
नक्कीच इथं नो बॉल घोषित केलं पंचांनी सुरेश धोत्रे साहेब हे पंच मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो. कर लवकर 1 वाजे घ्या 10 वाजता आणणार ते हा बरं तोडूला घ्या तो जेवण तर कर वाटण करू ठेव कर बोलू थोडं 2 किलो लागेल त्यात बाटा काढा 2 किलो चिकन हाका पुरी दोघे नाका इथं पूर्णपणे सामना मात्र नाणेली संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. स्टेटन बॉन खेळायला फटका चौकार अशी फटकेबाजी सुरुवातीला करणं गरजेचं होतं. किती चेंडू झाले 4 3 बरोबर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा सामना पूर्णपणे नाणेली संघाच्या बाजूने झुकलेला आहे परंतु रोज चेंडूचा खेळ आपण करून घ्यायचा आहे खेळून घ्यायचा आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु कुठेतरी नाणेली आपले टेंबेवाडी संघाचे बाकी खेळाडू तरी नाराज असतील. गोलंदाजी सुद्धा आपल्याला थोडीशी खराब केली थोडंसं परिवर्तन करणं गरजेचं आहे. जे शॉर्टपिच चेंडू दिले त्याला मंगेशने मात्र चांगली खेळी करून लेग साईडला टोलवले. चला आपण सेकंड करून घ्यायचे आहे आणि या वेणगाव संघ आपण मैदानामध्ये एका साईडने रवाना व्हा. वेणगाव संघ आज पाहिले गेले तर सर्व संघ वेळेवर आहेत. थोडा उशीर झाला नाणेली आणि टेंबेवाडी संघांना परंतु लांबचे संघ असल्या कारणाने मानकदानाचा मानकरी ठरतो तो मात्र मंगेश. तर सुरेश धोत्रे साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार मात्र मेडल म्हणून प्रदान करायचा आहे.